नमस्कार, सानिकाच किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण अंडा बिर्याणी कशी बनवायची ते बघणार आहोत. चिकन बिर्याणी तर तुम्ही नेहमीच खाल्ली असेल, पण अशी अंडा बिर्याणी एकदा नक्की करून बघा. आणि ही अंडा बिर्याणी आपण कुकरमध्ये बनवणार आहोत. चला तर मग लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया. अंडा बिर्याणी बनवण्यासाठी इथे मी अर्धा किलो बासमती तांदूळ घेतले. आता इथे मी हे बासमती तांदूळ वापरते. तुम्ही कोणताही तांदूळ वापरलात तरी चालेल. फक्त तांदूळ जुना घ्यायचा म्हणजे बिर्याणी चांगली सळसळीत होते. जर तांदूळ नवीन वापरलात तर बिर्याणी चिकट होईल. आता हे तांदूळ मी 2 ते 3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे. तांदूळ 2-3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेतले. त्यात भरपूर पाणी घातलं. आता 15-20 मिनिट असंच ठेवून द्यायचं आहे. आता इथे मी 9 अंडी घेतलेली आहेत उकडलेली. आता ह्याच्यातली मी 8च अंडी वापरणार आहे. आणि ही बिर्याणी आपण 4 लोकांसाठी बनवतो आहे. आता बघा, ह्या अंड्यांना आपल्याला अशा प्रकारे चिरा द्यायच्यात म्हणजे त्याच्यामध्ये मसाला चांगला मुरला जाईल. सगळ्या अंड्यांना अशा चिरा देऊन घेऊया. इथे मी गॅसवर कुकर ठेवलं आहे. त्याच्यामध्ये अगदी चमचाभर तेल घातलं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला चिमूटभर हळद घालायची आहे, पाव चमचा लाल तिखट घालायचं आहे आणि चवीप्रमाणे अगदी मीठ घालायचं आहे. फक्त चिमूटभरच मीठ घालायचं आहे. आता हे थोडंसं परतून घेतलं. आता ह्याच्यामध्ये आपल्याला अंडी घालायची आहे. आता ह्याच कुकरमध्ये आपण बिर्याणी करणार आहोत म्हणून त्याच कुकरमध्ये मी अंडी परतून घेते. हे बघा, आता अंडी घातल्यानंतर आपल्याला अशी चांगली ती मसाल्यामध्ये 1-2 मिनिट परतून घ्यायची आहे. हे बघा, 1-2 मिनिट ह्यांना चांगलं परतून घेतलं आहे. आणि बघा, अंड्यांना मसालासुद्धा चांगला लागलेला आहे. यांना काढून घेऊया. आता त्याच कुकरमध्ये मी 4 पळी तेल घातलं आहे. आता हे तेल आपल्याला थोडं गरम करून घ्यायचं आहे. तेल गरम झाल्यानंतर ह्याच्यामध्ये 1 इंच दालचिनी तुकडा, 1 चक्री फूल, 4 ते 5 लवंग आणि 4 ते 5 काळी मिरी घालायची आहे. 1 तेजपत्ता घालायचा आहे. आता इथे मी 3 मध्यम आकाराचे कांदे असे चॉपरमध्ये बारीक चिरून घेतले, ते ह्याच्यामध्ये घातले. आता कांदा आपल्याला मोठ्या आचेवर चांगला लाल रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे. कांदा असा बारीक चिरून घ्यायचा म्हणजे तो बिर्याणीमध्ये चांगला मिळून येतो. उभा चिरला तर बघा बिर्याणीमध्ये चांगला मिळून येत नाही. हे बघा, कांदा चांगला लाल रंगावर परतून झाला. आता ह्याच्यामध्ये आपल्याला 1 मोठा चमचा आलं लसूण पेस्ट घालायची आहे. आता हिलासुद्धा 1 मिनिटभर चांगली परतून घेऊया. ही बघा, पेस्टसुद्धा चांगली परतून झाली आहे. आता ह्याच्यात टॉमॅटो घालूया. आता इथे मी 1 मध्यम आकाराचा टॉमॅटो बारीक चिरून घेतला आणि 3 कमी तिखट असलेल्या हिरव्या मिरच्या अशा मध्ये चिरून घेतल्या. आता टॉमॅटो आणि मिरची ह्याच्यामध्ये घातली. थोडंसं मीठ घालायचं आहे. आता टॉमॅटो मऊ पडेपर्यंत आपल्याला मध्यम आचेवर चांगलं ह्याला परतून घ्यायचं आहे. हे बघ, 2-3 मिनटातच टॉमॅटो चांगला परतून झाला. आता ह्याच्यामध्ये मसाले घालूया. पहिले आपल्याला ह्याच्यामध्ये चिमूटभर हिंग घालायचं आहे, अर्धा चमचा हळद घालायची आहे, 1 चमचा आपल्याला ह्याच्यामध्ये धणे पावडर घालायची आहे. आता इथे मी 1.5 चमचा बेडगी मिरची पावडर घालते आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. 1.5 मोठा चमचा आपल्याला ह्याच्यामध्ये बिर्याणी मसाला घालायचा आहे. आता हे मसाले फक्त आपल्याला अर्धा मिनिट परतून घ्यायचे आहेत. आता ह्याच्यामध्ये आपल्याला थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे, तळलेला कांदा घालायचा आहे. कांदा पण बघा अगदी थोडासाच मी ह्याच्यामध्ये घातला. आता इथे मी 80 ग्राम दही घेतलं आहे, हे असं फेटून ते ह्याच्यामध्ये घातलं. आपण टॉमॅटोसुद्धा ह्याच्यामध्ये घातलं आहे, त्याच्यामुळे दही जास्त घालायचं नाही. आता हे चांगलं मिक्स करून घेऊया. हे बघा, आता आपण हे सुद्धा चांगलं मिक्स करून घेतलं. आता आपल्याला ह्याच्यामध्ये भिजवलेले तांदूळ घालायचे. आता हे सगळे तांदूळ आपण ह्याच्यामध्ये घालून घेऊया. आता हे बासमती तांदूळ आहेत म्हणून आपण असे भिजत ठेवले होते. तुम्ही जर साधे कुठले तांदूळ कोलमचे वगैरे वापरत असाल तर ते नाही भिजवले तरी चालेल, डायरेक्ट घालायचे. तांदूळ धुतल्यानंतर ते डायरेक्ट मसाल्यांमध्ये घालून घ्यायचे. आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. हे बघा, मसाले आणि तांदूळ चांगलं एकजीव करून झाले. आता ह्याच्यामध्ये आपल्याला
एक तांब्या भरून पाणी घालायचं आहे आणि परत चांगलं ढवळून घ्यायचं आहे. हे बघा, आता परत मी ह्याच्यामध्ये एक तांब्या भरून पाणी घातलं. परत एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आता कुकरमध्ये जेव्हा आपण भात बनवतो तेव्हा पाण्याचं प्रमाण थोडंसं कमी करायचं. आता बघा, तांदळाच्या वर अर्धा बोट बुडेल इतकं आपण ह्याच्यामध्ये पाणी घालून घेतलं. आता ह्याच्यामध्ये आपण 2 तांबे पाणी घातलं. अर्धा किलो तांदळासाठी एवढं लक्षात ठेवायचं. चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. आता मगाशीसुद्धा आपण थोडंसं मीठ घातलं होतं टोमॅटो शिजण्यासाठी. त्याचा अंदाज घेऊनच चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला अंडी घालायची आहेत. अंडी आपल्याला बघा अशी वरच ठेवायची आहेत. हे बघा, सगळी अंडी ह्याच्यामध्ये घालून घेऊया. अंडी घालून झाली. आता वरून आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि तळलेला कांदा घालायचा आहे. इथे बघा, मी एक मध्यम आकाराचा कांदा उभा पातळ चिरून घेतला आणि मग त्याला असं चांगलं तळून घेतलेलं आहे. हे बघा, कांदासुद्धा आपला चांगला घालून झाला. परत आपल्याला वरून बारीक चिरलेली थोडी कोथिंबीर घालायची आहे. आता कुकरचं झाकण लावूया आणि मध्यम आचेवर तुमच्या कुकरच्या जशा शिट्ट्या होतात त्या अंदाजाने तुम्ही शिट्ट्या द्या. मी ह्या कुकरच्या मध्यम आचेवर 2 शिट्ट्या घेणार आहे. हे बघा, 2 शिट्ट्या झाल्यानंतर मी गॅस बंद केला. आता कुकर संपूर्ण थंड करून घेऊया. कुकर संपूर्ण थंड झाल्यानंतर मी ह्याच्यावरचं झाकण काढलं आणि तुम्ही बघू शकता इथे आपली मस्त कुकरमधली अंडा बिर्याणी तयार झालेली आहे. आणि भातसुद्धा बघा मस्त असा मोकळा मोकळा झालेला आहे. पाण्याचं प्रमाण अगदी बरोबर पडलं आहे. बघितलात ना, अगदी 10 ते 15 मिनटात होणारी ही अंडा बिर्याणी आहे. फक्त आपल्याला आधी कांदा तळून घ्यायचा आहे, एवढंच बस. बाकी नंतर आपली बिर्याणी अगदी 15 मिनटात तयार होते. तर मग आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि असे छान छान पदार्थ पाहण्यासाठी सानिकाच किचनवर जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका वेगळ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.